चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 काय सांगायचं बाबा, पोटा पाण्यासाठी घरच्यांसाठी नोकरी नावाचा एक उपक्रम रोजच्या रोज करावा लागतो आणि तिथे ऑफिसमध्ये बॉस नावाचा एक प्राणी सुद्धा अस्तित्वात असतो. त्याला सहसा कधीच नाही म्हणता येत नाही. मी काय करायचो माहितीये, फ्रेंच फ्राईज मागतो. म्हणजे काय एकदाच आलं आणि 4 तुकडे करून खाऊन टाकलं असं होत नाही ना. त्याचं एक एक आरामात खाता येतं आणि वेळ काढता येतो. अश्विन साहेब, शेवटी मिसळ सांडून घेतली तर नेहमीप्रमाणे. तुम्ही बोला मला, एवढीशी मिसळ सांडली काय त्याच्यात एवढं हसण्यासारखं? असू दे मी पडतो. झालं हसून झालं. इतक्या वर्षांचं हसणं राहिलंच होतं रे. चला आता पण खरं अंजू, मला ना माझीच क्यू करायची वाटते. आपण हे अशा पद्धतीने भेटायचं मला का नाही सुचलं इतकी वर्ष? अरे मला सुद्धा, म्हणजे मी सुद्धा काल जाऊन धीर केला. हो हो धीर झाला ना तुला. नाही पण याचं खरं क्रेडिट ना माझ्या मुलाचं आहे. म्हणजे त्याने त्याच्या 10वीच्या वर्ग मित्रमैत्रिणींचं ना एक गेट टुगेदर अरेंज केलं होतं. अगं रियुनियन म्हणतात त्याला हल्ली. हा तेच ते. तर त्याला त्याच्या काही मैत्रिणींना फोन करायचा जरा म्हणजे संकोच वाटत होता, म्हणून त्यांनी मला फोन करायला सांगितलं. मी फोन केला पण तेव्हा मला डायरीत तुझ्या ऑफिसचा नंबर. हॅलो, अश्विन बोलतोय, बोला. गप्पाष्टक मध्ये एक संध्याकाळ 25 वर्षांनी. येशील? सौ अंजली सामंत बोलतीये. तुझा ऑफिसच्या नंबरवरती फोन आला तेव्हा मी चक्रावूनच गेलो होतो खरं तर. एक सांग. बोल ना. म्हणजे मला हे मान्य आहे रे की आपल्याला हा काळ मागे नाही नेता येणार, म्हणजे ते शक्यच नाहीये. पण आपण आपल्या काळात जगायचं नाही असं कुठे? आपण जर आपल्याला हवा असलेला काळ निर्माण केला आणि त्याच्यात जर आपण जगलो तर हे शक्य आहे. अरे सहज शक्य आहे. तसं नाही, संसार आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या आहे, हे सगळं करता येईल आपल्याला. तुला ती आपली सुधीर मोघ्यांची कविता आठवते? एक सांगशील? आपले रस्ते अवचित कुठे कसे जुळले, आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले. पुढे पुढे काय होतं आठवते? पण खरं सांगू, या वाटांचं हे असं भेटणं बरोबर. हा
या वाटांचं असं हे भेटणं बरं नव्हे. जीव घेणं उत्कट असेल तरीही ते खरं नव्हे. काय रे? काय झालं? काय नाही, मुलाचा फोन होता. नाही ग, काय नाही, त्याला पैसे हवे होते अर्जंट, 6,000 रुपये. येतोय. खरं सांगू मला आता या क्षणी तो इथे यायला नको. तुझ्या मुलाचं बँक अकाउंट असेल ना? हो आहे ना. त्याच्याकडे मोबाईलही असेल. मग तुझ्या मोबाईल वरून ट्रान्सफर कर ना त्याच्या अकाउंट मध्ये पैसे. आई शपथ, आणि मला हे सुचलंच नाही. ऑलरेडी असतो बाबा. हॅलो हॅलो, हे बघ मी एक काम करतो, मी तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. हा तुझं कार्ड वापरतो आणि काढून घे पैसे. हा, आणि घे तुला काय पाहिजे ते. ओके ओके, चल चल चल, बाय बाय बेटा, बाय. पण अशा वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो. रस्ते आपली दिशा आखतात, आपण फक्त चालत असतो. फक्त चालत. ट्रान्सफर कर पैसे. हो. क्या बात आहे, काय भारी कपल आहे ना. आनंद, हे जे काय चाललंय ते मला अजिबात आवडलेलं नाही. आवडलेलं नाही का? काय झालं? हे बघ, त्या दोघांमुळे आपल्यात वाद होऊ नयेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे तू हा टॉपिक इथे स्टॉप. ठीक आहे, ॲज यू विश. का ॲज यू विश? म्हणजे मला काय वाटतंय, माझं काय म्हणणं ह्याचा तुला काही फरक नाही पडत ना? मी मूर्ख आहे ना, इथे डोकं फोड करत बसले. इथे तू आणि घरी तुझ्या आई आणि बहीण माझ्या डोक्याची वाट लावता. आता यात आई आणि ताईचा विषय कुठून आला मध्येच? नाही रे, मी तुझ्याशी नाही बोलत, मी माझ्याशीच बोलते. तुला त्या कपल मध्ये जास्त इंटरेस्ट आहे ना, मग बघत बस. या हे अति होतंय आता. हो, मलाही तेच म्हणायचं, हे अति होतंय. घरी कधी जायचं ते सांग, मला काही बोलायचं नाही. काय चाललंय? किती जोरात भांडताय? तुला काही आठवतंय का? काय? अगं आपणही हे असंच वाद घालायचो इथेच. हो रे, पण तेव्हा आपण बेडे होतो. आता काही वेगळे आहोत आपण. आता आपण शहाणे बेडे आहोत. ते असं भेटणं, जे जे म्हणून हातातून निसटून गेले ना ते असं पकडण्याचा प्रयत्न करणं, त्यामुळे आपण आहोत शहाणे बेडे. खरं तर वाळूचे कण हातातून निसटून गेले की हे पकडताय, पण त्यातले 2-4 कण आपण पकडून ठेवले. हो ना, म्हणून आपण शहाणे बेडे. शहाणे वेडे, खरंच. नाही म्हणजे आजच्या संध्याकाळपुरते का असेल आहोत खरे आपण शहाणे वेडे. हो रे, पण इथून बाहेर पडलो ना की परत तेच रहाट काढग सुरू. असं कसं म्हणतेस? आता हे वाळूचे कण कायम आपल्या सोबतीने ठेवायचं असं ठरवलंय ना या शहाणे वेड्याने. असंच काही वाटलंच नेहमी सारखं. ह्या क्षणांच्या कणांकडे बघायचं या शहाणे वेड्याने आणि स्वतःला बजावायचं की आपण शहाणे वेडे आहोत. खरंच हे कण जपून ठेवायचे रे मला. म्हणजे तू दिलेला तो 25 वर्षांपूर्वी दिलेला जो लाल गुलाब मी जपून ठेवलाय ना अजूनपर्यंत, ती तसे. नाही खरंच, आजही मला तो दिवस ना जसाच्या तसा आला. अशी छान गुलाबी रंगाची साडी घातली होतीस, केस असे मस्त मोकळे सोडले होते, गळ्यात असा टप्पोरी मोत्यांचा सर आणि कानात सुद्धा तसंच मोत्यांचं काहीतरी म्हणतात काय करा ते मोत्यांच्या पुड्या.
पण खरं सांगतो अंजू, त्या दिवशी तू जी काही दिसत होतीस आणि तुला बघून मी जो काही वेडा झालो होतो ना, तो अजून सुद्धा. अश्विन, अरे अरे पूर्ण तर करू देत ना मला. ओके, आय एम सॉरी. तर माझे सगळे मित्र ना मला असे उगाच त्या दिवशी उचकवत होते. आणि बावलट म्हणत होतं, कोणी डरपोक म्हणत होतं. मी सुद्धा एकदम असं जाम खवळलो. तसाच धावत सोडलो, कॉलेजच्या आपल्या गेट जवळच्या त्या गजरेवाल्याकडे गेलो आणि त्याच्याकडून घेतला लाल रंगाचा गुलाब. हो, आणि त्याच्याकडून तू जो निघालास ना, तू थेट माझ्या समोर येऊन उभं राहिलास आणि म्हणालास, नाही, इकडे या ना प्लीज. बघा काय की तुम्ही खूप सुंदर आहात. हा गुलाब सुद्धा खूप लाजवाब आहे. तुम्ही जर हा गुलाब तुमच्या हातात घेतला तर गुलाबाला सुद्धा गुलाब असल्याचा आनंद होईल. म्हणून म्हणतो या गुलाबाला तुम्ही जर खरंच संजू, मला शिकवणं जरा हे असं तुझ्यासारख्या गोड गोड आठवणी जपून ठेवायला. कसं जमतं बाबा तुला? मला जमतं आणि मला आवडते. मला खूप आवडतं हे असे क्षण जपून ठेवायला. मनाच्या कप्प्यात आत आत खोल कुठेतरी. झालं का तुझं? तुझंही त्यांच्याकडे आणि त्यांच्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष आहे, माहितीये मला. त्यामुळे उगाच नाटक करू नको. म्हणजे अगं त्यांच्यात नक्की काय रिलेशन आहे याचा काही अंदाज बांधता येतोय तुला? म्हणजे बघा, ते 20-25 वर्षांनी भेटले, ते आपल्याला दोघांनी माहिती. काही काही गोष्टी ते अशा बोलले ना, जणू कालच घडल्या तसं वाटतंय. काय सॉलिड आहे नाही? तुला नाही वाटत असं? मला नाही वाटत. हे ना सेम तुझ्या आईसारखं. तुझी आई ना 80s आणि 90s मधले वेगवेगळे रेट सांगत असते. अरे त्या रेट्स मध्ये आता काय मिळतंय? काही वर्षांनी तर मला असं वाटतं की त्या नोटा सुद्धा बंद होतील. पण काय, तुझ्या आईला अजून त्या काळातून बाहेरच यायचं नाही ना. तुला त्यांचा आनंद कळत नसेल ना प्रिया, तर राहू दे. मला सांग, तुला काय फरक पडतोय ग? काय त्रास होतोय तुला? कधीतरी आपण त्या वयाचे असू आणि सोड. तुला समजणार नाही हे मी मान्य करायला हवं. काय मला काय त्रास होतो हे तू बोलतोयस? अरे काल तुझ्या आईने आपण नको बोलूया आता. तू एक काम करतेस का? तू घरी जा. हो खरं सांगतो. एक तर आपल्या घरी जा किंवा तुझ्या आईच्या घरी जा, पण इथे थांबू नकोस. आनंद तू वसंत काका, मला एक कॉफी हवी आणि एकच हवी, कडक. साखर नसली तरी चालेल. परत काहीतरी झालेलं. मुलगी डायरेक्ट निघून गेली. ती का पिक्चर? तो पण असू शकतो. तू अजिबात नाही. हा, तो अगदी तुझ्यासारखा आहे. बघ एवढं सगळं झालं ना तरी त्यांनी कप खाली सुद्धा ठेवलेला नाहीये बघ. कधी मी असं वागतो? आणि जाऊ दे ना, त्यांचं काय चाललंय, तुला काय करायचं त्याशी? म्हणजे काय म्हणजे त्याचा आपला काही संबंध नाहीये. सरळ दुर्लक्ष करायचं. हे बघ, असं काय बोलायचं असेल ना तर चल जाऊ दे, आपण निघूया. निघूया. मला काही प्रॉब्लेम नाही. निघूया तर निघूया. ते बिल भर पटकन निघूया. मी का? म्हणजे काय? अरे नोकरी करतेस तू, कमवतेस आणि वर तोरा सुद्धा मिळवतेस. पैशांचा
असं जरी असलं ना तरी घरातला सो कॉल्ड पुरुष, करता पुरुष तूच आहेस, त्यामुळे तूच बिल. इतर सर्व ठिकाणी टिमकी मिरवता ना स्त्री पुरुष समानता वगैरे, दरवेळेला बघावं तिकडे आपलं लेडीज फर्स्ट मग आता इथेच काय, भर ना भर, बिल भर. बस पुरे भरते मी बिल, भरते मी. बाय द वे अश्विन, उगाच सांगते असं समज, पण मी नोकरी करते ना म्हणून सुरळीत चालले बरं का घर. बोलली आलो आलो. ए चल ना, आपण बसलो होतो तिकडे जाऊन बसूया ना. पियू प्लीज. पियू, तू मला पियू म्हणालास? हो म्हणजे काही चुकलं का माझं? वेडाच काय? तुला ठाऊक आहे, तू 2-1 वर्षानंतर मला पियू म्हणतोस हे आठवते तुला? म्हणजे चालणार आहे का नाही चालणार? खरंच खूप वेड आहे. चल ना आज जाऊन बसूया. बरं ठीक आहे, आपण बसूयात आत. पण हो, माझा राग गेलाय, पण मला खूप भूक लागली. गप मागव तुला हवं ते पण माझं एक ऐक. ते कपल बसलंय ना, ऐक ऐक ते काय बोलतायत फक्त एकदा नीट लक्ष देऊन ऐक. आपल्याला खूप जबरदस्त काहीतरी शिकायला मिळणार आहे. प्लीज प्लीज चल चल चल. काय 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 म्हणलीस? तुझ्या पगारामुळे घर चालतंय? काय काय जाऊ दे, काय जाऊ दे. आता सगळं नीट स्पष्टपणे उचकटून सांग ना मला. माझ्या पगारावर घर चालतं असं म्हणालेले नाहीये मी. आता 2 मिनिटापूर्वी बोललीस तू. तुम्ही होतात नाही इथे. काय म्हणाले आता? वसंता, तू ऐकलंस ना काय म्हणाले हे? अरे मी म्हणाले की मी नोकरी करतेय म्हणून सुरळीत चाललंय ना घर, असं म्हणाले मी. मग काय त्याचा अर्थ काय होतो? शेवटी तोच होतो ना. अरे बाबा, तू गैरसमज करून घेतोयस. मला सांग, सकाळी बोलताना आपण काय बोलून निघालो होतो? हेच की संध्याकाळी भेटल्यावर सगळं बोलूया म्हणून. मग आता काय पहाट आहे, संध्याकाळच व्हायला आली आता. अशक्य आहेस तू, अशक्य. काय अशक्य काय? त्याचं सकाळी ठरलं होतं तसं आलोय ना मी आता. वा उपकारच केले जसे काही. अरे रडतोस काय? बस तमाशा करू नकोस. काय तमाशा काय? मी भांड्यान ओरडण काही करेन. ते काय करायचं माझ्या बायको बरोबर करतोय ना मी. जाऊ दे, सोड विषय, निघूया आपण. हो निघूया, पण आता बिलही तूच भरायचं आणि टिपही तूच द्यायची, समजलं ना? काहीही करणार नाही अंजू. अरे तू काय ते फुल कशाला होतं तुला? अगं ते फुल कशाला आता? काय करणारच त्या फुलाचं? अंजू, अंजली ताई, वसंता, मी अंजू, अश्विन सर, अरे त्यांच्या मागे जाऊन आपण काय करणार आहे? आनंद ऐक तरी माझं. हसू नको जा, गप्पा बस. अरे आनंद काय? अरे हसू नको तर काय करू मी? आपलं शेवटी भांडण सुद्धा झालं, ते ठरवलं नव्हतं आपण. कसं वाटलं तुला? तू आधी सांग. एकंदरीत खूप धमाल, मस्ती, मज्जा आली. ते आपल्या पाठीमागे जे कपल बसलं होतं त्यांना काय वाटत असेल रे आपल्याबद्दल? ते नाही खरी ती मुलगी मध्येच निघून गेली बघ. हा ते जोडप ते आपल्या वसंताला वसंत काका म्हणत होत ते. हो माझी खात्री आहे ते नक्की आपलं बोलणं ऐकत असणार. सोड. पण एकंदरीत आपल्याला आपले जुने दिवस अनुभवायला मिळाले की नाही? हो रे, नाही तर काय आपलं रोज सकाळी उठा, डबे भरा, मरमर करत ऑफिसला जा. लग्नाच्या आधीचे दिवस आपण विसरलोच होतं नाही? खरंय, अगदी खरंय. अंजू, नाही म्हणजे
ही तुझीच आयडिया होती, पण त्याचा आता ना जरा एक नवीन वर्ष. आपण ना आपले सगळे जुने स्पॉट, म्हणजे आपण लग्नाच्या आधी जिथे जिथे गेलो ना ती सगळी ठिकाणं, त्या सगळ्या ठिकाणी जायचं आपण. म्हणजे 3-4 महिन्यात किमान एकदा तरी त्या ठिकाणी जायचंच. नक्की? अरे नक्की म्हणजे काय, 100%. म्हणजे आता घरच्यांना काय वाटायचं ते वाटू देत, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. अगदी लफडं म्हटलं ना तरी मला काय परवा नाही. लफडं मला नाही सांगणार हं? अच्छा, काय काय नाही म्हणजे आपल्या एकंदरीत या आजच्या अनुभव असं वर्णन करायचं काय, कुठल्या शब्दात? थ्रिल. 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 वाव. क्या बात है. हे, अय्यो. एक. आजकालची मुलं काय ते सेल्फी का काय ते म्हणतात ना, ते काढूया ना. ब्रिलियंट. आनंद, आय एम सॉरी. कशासाठी? म्हणजे तुझा राग गेला? कसला राग? अरे जे काही झालं त्याबद्दल. आहे, मला राग आहे अजून, पण एक गोष्ट केली तर तू जाऊ शकतो. काय? सेल्फी. आपण जर आपल्याला हवा असलेला काळ निर्माण केला आणि त्याच्यात जर आपण जगलो तर घरी गेल्यावर तू जपून ठेवलेला तो गुलाब मला बघायचा. दाखवशील? नुसत्या विचारातच किती थ्रिल आहे. प्रत्येक माणसाला जगताना वेगळेपण म्हणून एक साधं सोपं असं थ्रिल हवं असतं. नियम फक्त एकच, ते ज्याचं त्यांनी आपापलं शोधलं. कोणी असं भेटण्यात शोधतं तर कोणी कुठे फिरायला जातं, पण माणूस शोधतो ना ते फक्त थ्रिल, बाकी काही नाही.